पण आपलं एक मत मांडतो तुमच्याकडे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत यावर्षी, त्या तुम्हाला दाखवतो आणि का आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. हो ना, तुळस पण ठेवत नाहीत. त्याला पण कीड लागली आहे बघा, काळं पडलंय. काय खरं नाही यावर्षी. आमच्या पट्ट्यात वांदर काय धुमाकूळ घालतायत ना, ते तर तुम्हाला आता दाखवलं स्टार्टिंगला. तांब्याचं झाड गेल्या वेळेस पण दाखवलेले, खूप छोटे होते, महिन्याभरात बऱ्यापैकी मोठे झाले. जस्ट फुटत होते गेल्या वेळेस आपण आलो तेव्हा. हे तयार होत आहेत. आईला ना मुंबईवरनं आंबे पाठवायला लागणार यावेळेस कोकमा करायला. स्पेशल पार्सल फ्रॉम मुंबई. लोक गावात नाही घेऊन जातात आंबे मुंबईला, आम्हाला यावर्षी मुंबईतनं पाठवायला लागतील गावाला. होईल होतं ना, तुळस पण ठेवत नाहीत. बघा किती आहेत बघा. नाने झाड लावलं होतं हे चाफ्याचं, केली काशी त्याची. 2-3 झाडं उचलूनच घेऊन गेले, इकडे लावलेली काल. दुसरं काय बोलू तुमच्याकडे येणं जाणं बंद. तुम्ही आलात आता मसाला संपल्यावर व्हिडिओ करू. लवकर इलाच नाही. किती किलो झाले कुठून? झाली संपली लास्ट. 24 किलो झाली करून. हे काय ऐकायची तिखटवाली? ही संकेश्वरी, ही घाटी तिखटवाली, ती बेडगी. 3 मिरची आहेत. अजून गरम मसाला योजवा. गरम मसाले तुझ्या लिस्ट मध्ये लिहून ठेवले. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर पालखी विलकी येऊन गेलेली आहे, सगळ्या काय झाल्या, पण मला थांबावं लागणार आहे कारण पाडवा येणार आहे. तर बरेच दिवस झालेत पालखी जाऊन, पण लोंबाड झालं, सगळ्या काय झालं, 5-6 दिवस तर झालेत. व्हिडिओ काय आपण केला नाही, विषय पण तसा काय नव्हता. पण आपलं एक मत मांडतो तुमच्याकडे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत यावर्षी, त्या तुम्हाला दाखवतो आणि का आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. चला जाऊया आपण थेट आपल्या काजूच्या बागेत. तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते. तिचा आपला काय असा बिझनेस वगैरे काय नाही, पण आपल्याच वाडीतले आपले काही रिलेटिव्स आईला देतात दरवर्षी ऑर्डर. 25-30 किलो मसाल्याची ऑर्डर असते तिच्याकडे. ती आणि भारती दोघेजणं मिळून करतात ते. तेवढा वेळ जातो त्यांचा. ॲक्च्युली टाईमपास पण होतो, गावात कोण माणसं नसल्यामुळं वेळ पण जात नाही. कारण मी आता राहिलो आहे इतके दिवस, मला कळतं आहे कधी संध्याकाळ होते असं होतं, आणि दिवसाचं गरम पण खूप होतं आहे. ठीक आहे, थोडा तिचा वेळ पण गेला पाहिजे, म्हणून हा आपला मसाल्याचा व्यापार चालू आहे. आपला जसा काय मसाल्याचे उद्योग वगैरे काही नाही आहेत. आपल्या समोरच्या काजूच्या बागेत गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोहर वगैरे चांगला दाखवला होता. इथे आता काय परिस्थिती आहे बघा, किती जांभी लागलेत ते बघा. सगळा मोहर आहे ना काळपटला, आणि ह्या आंब्यांना जे काय खार पडली होती त्याचं सगळं जे काय आहे ना काळं काळं, ते असं या जांभीच्या पानांवरती येऊन पडलं, आणि जांभींची पण वाट लागली. आंब्याचा मोहर पण सगळा काळपटला, खार पडली, खार पडली. आणि असे काय 1-2 आंबे काय दिसत आहेत ना, ते तर काय खायला भेटणार पण नाहीत. ह्या झाडावरती एक आंबा दिसतोय आलेला, आणि ह्या झाडावरती उंचावरती एक दिसतंय कैरी. तुम्हाला दिसते का? बघूया.
झूम करून बघूया, दिसली का? झूम होताना मुश्किल आहे. तर ह्या झाडावरती एक आहे. ही आहे या वर्षीची काजूची परिस्थिती. सगळा मोहर गेला कळपडून आणि काजू काहीच नाहीत. ह्या ट्रिपला पण मला काजू काय भेटणार नाहीत, ओले काजू खायला. तसे भेटतील, एक 10-15 भेटत आहेत. गेलो तर 10-15 भेटतील, पण तसे असे क्वांटिटीमध्ये नाही भेटणार. 400-500 एका वेळेस जे काढायचो ना गेल्या वर्षी वगैरे, तसा काही प्रकार नाही आहे. आई गेली आहे तिथे वरती, तुम्हाला दाखवतो तिने किती काढलेत. अर्धा तास झाला, अर्धा एक तास झाला तिला जाऊन. किती काढलेत ते पण तुम्हाला दाखवतो. आपल्या गण्याचं झाड आहे, एक रड दिसतोय. ह्या टायमाला पूर्ण भरलेलं असायचं. इथे समोर एक तयार रड दिसतोय. अशी परिस्थिती आहे. आपण आपल्या पार्किंगला, पार्किंगमध्ये बघा, एका फांदीवर एक बी, एक दुसऱ्या फांदीवर दुसरी बी, तिसऱ्या फांदीवर तिसरी बी. हे सगळं मोहर आलं होतं, सगळा काळा पडलाय, असा काळा पडला. बियाच येत नाही त्याच्यामध्ये. काय प्रकार झाला यावर्षी काय माहिती, काय निसर्गाचा कोप झाला काय समजत नाही. त्या पार्किंगच्या पण बागेत आलो ना, एक बोंड लटकताना दिसतंय, पण त्याला पण कीड पडली आहे वाटतं मला. बहुतेक कीडच पडली यावर्षी असं तर वाटतंय. चला दाखवतो तुम्हाला, एक बोंड लटकतंय. लय मोठी गोष्ट बाबा, एक बोंड लटकलेलं बघायला भेटलं यावेळेस काजूच्या बागेत येऊन. बघा ते बोंड, त्याला पण कीड लागली आहे बघा, काळं पडलंय. काय खरं नाही यावर्षी, काजू तर खायला भेटणारच नाही वाटतं. चला, दिसले रड, दिसले रड, दिसले तयार आहे ते रट, हुंबिल आहेत त्याच्यावर. या फांदीवरती 1 2 3 4 5 रड दिसले मला, 6 7. हा एक 8वा, पण तयार नाही झाला अजून. हा, या छोट्याशा झाडावरती मला थोडेसे रड दिसत आहेत, म्हणजे 50 पण नसतील एवढे आहेत. तयार नाही झाला अजून. हा पण तयार व्हायला पाहिजे. 7 नंबर आहे, वेंगुर्ला 7 नंबर. तांब्याचं झाड गेल्या वेळेस पण दाखवलेले, खूप छोटे होते, महिन्याभरात बऱ्यापैकी मोठे झाले. जस्ट फुटत होते गेल्या वेळेस आपण आलो तेव्हा. हे तयार होत आहेत. जर मे महिन्यात पाऊस नाही पडला तर रातांबे भेटतील, पण रातांब्याला आंबे कुठनं आणणार? आंब्याची परिस्थिती तुम्ही बघितली. आंबे आहेत, पण ते कोकम बनवायला आंबे कैऱ्या कुठनं आणणार? आंबेच नाहीत वाटत यावर्षी. काय खरं नाही. चला, शेवटी आईला ना मुंबईवरनं आंबे पाठवायला लागणार यावेळेस कोकमा करायला. स्पेशल पार्सल फ्रॉम मुंबई. लोक गावातनं घेऊन जातात आंबे मुंबईला, आम्हाला यावर्षी मुंबईतनं पाठवायला लागतील गावाला. वर्षी आम्ही ओले काजू आणि सुके काजू विकत होतो. यावर्षी असं वाटतंय की विकत घ्यावे लागतील आपल्याला. ओले काजू एकाला सांगितलंय 900 रुपये किलो आहेत. जाताना आपल्याला लागतील. आपल्या काय बागेत 1 किलोभर पण नाही भेटणार आहेत, त्यामुळे बाहेर नाही घेतलेलं परवडेल. त्याला 900 रुपये किलो, तो 900 रुपये किलो. शोक बडी चीज आहे बाबा. आपल्या रस्त्याच्या वरच्या बागेत इथे काय परिस्थिती आहे बघूया. आई पण आहे इथे. रट तयार. याला पण आहे बघ, डिक लागलो खाली. खराब आहे, घेऊ नको, हात खराब आहे. हा, हे तयार आहे. तो बघ वर जाण तयार. असे काळपटलेत यावर्षी काजू. अरे ते हे नाही ना, फवारणी आहे. त्या आईला मोजून 20-25 नसतील सुके, ओले तर 5-10 आहेत. कशाने कीड पडली आहे माहिती नाही, बघितलंच ना आता. अशीच परिस्थिती आहे सगळीकडे. ही जांबी तर सगळ्या लटकायचे, असे काजू ओले रड वीट इथे सगळे लटकलेले असायचे. यावर्षी काहीच नाही रस्त्याच्या खालच्या भागात.
तो 5-10 मिनिटात काढायचो ना, ते अर्धा तासात पण तिला भेटले नाहीत. म्हणजे काय परिस्थिती असेल विचार करा. चला जाऊया डोंगरात आपण. डोंगरात जाऊन थोडंसं पंपाचं सामान आणायचं आहे. राजापूरला जाऊन ते सामान आणायला जाऊया. बघूया कोण भेटतं गाण्याबिण्या इथे. तर आमच्या पट्ट्यात वांदर काय धुमाकूळ घालतायत ना, ते तर तुम्हाला आता दाखवलं स्टार्टिंगला. कसे घरात येऊन मस्तपैकी स्वतःच्या मालकीसारखं सगळं खातात मस्त एकदम टकाटक. माझ्या तर त्या बाजूच्या घरात तर भावाच्या घरात तर वरती येऊन बसलेले असतात. त्यांचंच घर झालं, गॅलरी त्यांची. वांदरांचं घर झालं ती गॅलरी. म्हणजे मला आलो होतो ना, तुम्हाला ह्या झाडीतली करवंदाची फुलं दाखवली होती. करवंद बघा किती मोठी झाली आता. हे बघा इकडचे तुम्हाला मी गेल्या वेळेस फुलं खाऊन दाखवली होती. आता मस्त तयार झालेत करवंद. पुढच्या महिन्यात येऊ ना, एप्रिलमध्ये, तेव्हा पिकलेले खायला भेटतील. आपल्या मागच्या बागेत पण आहेत भरपूर करवंदाची झाडं. करवंदाचं टेन्शन नाही. चला डोंगरचं ब्रिज घालूया, कोण भेटतं का बघूया. नेपाळी आणून बसवले आहेत, पण झाडांवरचे आंबेच दिसत नाहीत मला. म्हणजे यांचा पगार वेस्ट. डिंक लागला करवंदाचा. जाऊन द्या, आपण काय गावठीच माणूस आहे, आपल्याला फरक नाही पडत. वाडी सगळी सामसूम झाली आहे. घरं लॉक झाली, पण कोण दिसत नाही वाडीत. मला एकट्याला राहावं लागणार आहे, कारण नानाला पॅरालिस झालं असल्यामुळे त्याला पूजा करायला जमणार नाही यावर्षी गुढीपाडव्याची. तर त्यासाठी म्हणून आपल्याला थांबायला लागेल. पाडव्याला काय आपली पूजा बिजा असते. मला एक डोंगरातलं ब्रिजचा व्ह्यू दाखवतो. आणि पूर्ण आटलंय, थोडंसंच वाहत आहे. बघूया, मासे पकडायला भेटलं तर ठीक आहे. इकडे डोंगरगाव, इकडे आमची वाडी या जंगलामध्ये. मित्रांनो, ही आहे आपली नदी आणि ही होती आपल्या कोकणची परिस्थिती. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तो पण टाटा, बाय 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 बाय.